तर मित्रांनो, आपण आजच्या दिवसातील पहिल्या नाणेफेकीकडे वळतोय। दोन्ही संघांच्या संघनायकांना नक्कीच दोन्ही संघनायक पोहोचलेले आहेत। विकी स्पोर्ट्स लोणार संघाचा कर्णधार तसेच एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचा आहेत। त्याचप्रमाणे पाहत राहा गावदेवी चषक 2018 क्रिकेटचा महासंग्राम। नक्कीच कालच्या दिवसामध्ये आम्हाला चांगली साथ दिली गुणलेखक अनिकेत दळवी। पुन्हा एकदा अनिकेत ह्याला विनंती असेल आपण आमच्या सोबत जोडायचं आहे आपल्याला, कारण लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे। गावदेवी चषक 2018चा दुसरा दिवस डे 2 4 दिवसीय स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन नियोजनबद्ध असं आयोजन गावदेवी स्पोर्ट्स नांदकर च्या माध्यमातून या स्पर्धेसाठी असलेली पारितोषिके बक्षिसे। प्रथम पारितोषिक 55,555 रुपये व आकर्षक चषक। द्वितीय पारितोषिक 25,555 रुपये व भव्य चषक। तृतीय पारितोषिक 12,555 रुपये व भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक 12,555 रुपये व भव्य चषक। आकर्षक अशी बक्षिस या स्पर्धेच्या माध्यमातून विजयी संघांना देण्यात येतील आणि नक्कीच या स्पर्धेला जिंकण्यासाठी मान पटकावण्यासाठी संघांनी या स्पर्धेमध्ये समावेश घेतलेला आहे। लोणार संघाच्या माध्यमातून आपण सुधीर कदम याला सुद्धा पाहणार आहोत। एक जबरदस्त खेळाडू, परिसरातील अष्टपैलू खेळाडू, ऑलराउंडर। सांगे संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कर्णधार विकी मोगरे याचा। व्यासपीठावर उपस्थित नक्कीच ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगेचे उपसरपंच माननीय मनोज पाटील साहेब इथे उपस्थित आहेत। त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच नांदकर गावातील जे ग्रामस्थ या स्पर्धेसाठी उपस्थित असतील त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीने गावदेवी चषक 2018 क्रीडा नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल। पहिले सुरुवातीचे 2 षटक ही पॉवर प्लेची असतील, P1 P2। P1 मध्ये आपण 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवू शकता आणि P2 मध्ये आपल्याला 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर ठेवता येतील। नक्कीच 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटं देण्यात आलेली आहेत आयोजकांच्या वतीने। तर 25 मिनिटाच्या आत आपल्याला 5 षटकं पूर्ण करायची आहेत। तर दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा। उपस्थित
तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा गावदेव स्पोर्ट्स नांदकडच्या वतीने गावदेव चषक 2018 क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी सूरज पाटील आणि माझ्या समवेत गुणलेखक अनिकेत दलवी पुन्हा एकदा जोडले जात आहेत. कालच्या दिवसामध्ये ज्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, कुठल्या प्रकारे स्कोअर बुक मध्ये त्रुटी आढळली नाही अशा प्रकारचं त्यांचं उत्कृष्ट कार्य. आणि त्यानंतर समालोचन कक्षामध्ये अजून एक नक्कीच समालोचनामध्ये ज्यांनी कालपासून रंग भरलं या स्पर्धेमध्ये आणि अजून येणाऱ्या 2 दिवसामध्ये पुढच्या रंग भरतील. या स्पर्धेला आपल्या समालोचनाच्या माध्यमातून कसं उंच पातळीवर नेता येईल यासाठी नक्कीच त्यांचा कल असेल असे या दिग्गज समालोचक मनोज कारवे सर यांचं सुद्धा मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. हेलो हेलो डीजे हेलो हेलो बेस 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 आणि आवाज हेलो हेलो माइक चेक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हेलो माइक चेक. सर मी सुद्धा क्रिकेट लर्नर आहे, शिकतोय सर. अजून हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि मला सुद्धा तुमच्या सोबतीला समालोचन करायला संधी मिळाली आणि खूप आनंद सुद्धा मिळतोय की आपण मागच्या वर्षी सुद्धा एक खासदार चषक कव्हर केला होता कल्याण तालुक्यामध्ये आणि तेव्हा सुद्धा आपण मला सुरेख साथ दिलेली आणि आज पुन्हा माझं भाग्य आहे की तुम्ही माझ्या सोबतीला इथे समालोचन करतायत आणि मी सुद्धा तुमच्याकडून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत राहीन, याबद्दल कुठली शंका नाही. कायेन वाचा मनुष्यंदिर्वा विद्यात्मना प्रकृती स्वभावत करोमी यज्ञम सकळम परस्मय गुरुवरायती समर्पयामी. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग ऑल. उपस्थित तमाम लाडक्या प्रेक्षकांचं आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये गावदेव चषक 2018 मध्ये मनपूर्वक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आजच्या दुसऱ्या दिवसाच्या सामन्यांसाठी गावदेव चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत. तसेच उपस्थित मान्यवरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करून मी मनोज कारवे आपल्याला घेऊन चलतोय आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्याकडे. जो सामना इथे रंगणार आहे आई एकवीरा सांगे विरुद्ध विकी स्पोर्ट्स लोणार. तर माझ्या सोबतीला आहेत ॲडव्होकेट सूरज पाटील सर ॲज अ कमेंटेटर, व्हॉइस ऑफ भिवंडी, व्हॉइस ऑफ इताडे आणि धावसंख्याक लेखक कालपासून ज्यांनी आम्हाला उत्तम साथ दिली ते मास्टर अनिकेत दळवी. हॅलो हॅलो आपणा सर्वांना गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा डीजे मास्टर आपणाला गुड मॉर्निंग. आणि जे आपण धावतं प्रक्षेपण पाहतोय एकविरा टेक्नोव्हिजनच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. कॅमेरामॅन असतील, एडिटर असतील, या सर्वांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू पहिल्या सामन्यातील हलक्या हाताने टॅप केलं, चेंडूला गॅप शोधली, विभाजित केलंय आणि चेंडू पाहता पाहता कव्हर पॉइंटच्या सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावा. लाजवाब प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, प्रयत्नांची पराकाष्ठा केली परंतु अखेर विजय झाला चेंडूचा 4 रन. थँक्यू डीजे मास्टर सुद्धा कालच्या दिवसात आपल्याला चांगले संगीत ऐकवत होतं आणि आज सुद्धा त्यांच्याकडून चांगली अपेक्षा असेल. तसेच कॅमेरामॅन सुद्धा, एडिटर जे आहेत वाहिनीचे, त्यांचं सुद्धा चांगली कामगिरी आपण कालच्या दिवसात बघितली. आज सुद्धा आपण अपेक्षा बाळगूया. एक सुरेख छानपैकी सुरुवात करतोय. हॅलो योगेश पुन्हा एकदा एक ऑफ ड्राईव्ह करतोय मिड ऑफच्या दिशेने. एका धावावरतीच रोखण्यात आणण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळेला एक खराब फेकी बघितली. गरज होती का त्या ठिकाणी अशी फेकी करायची? कारण सामन्याची सुरुवात आहे, पहिलं षटक सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये जर आपण अतिरिक्त धावा देत असाल तर तुमच्यावरती दडपण टाकण्याचा प्रयत्न केला जाईल या फलंदाजांकडून जे आहेत सुधीर आणि योगेश. आपण चौकार बघितला योगेशच्या बॅटमधून आणि त्यानंतर या 2 धावा सुद्धा आल्या. धावफलक झालाय 6 धावा.
विकी स्पोर्ट्स लोणार संघाची प्रथमतः फलंदाजी पाहतोय आपण या सामन्यामध्ये, कारण नाणेफेकीचा कौल आई एकविरा सांगे संघाने जिंकला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरून जातोय रनवे, रिलीज ऑफ द डिलिव्हरी, खुल्या टप्प्याचा चेंडू समजला नाही फलंदाजाला, पंचांकडे लेग बिफोरची अपील केली जाते. चेंडू शॉर्ट कव्हर पॉइंटला पकडेपर्यंत एक सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून धाव पूर्ण करतायत योगेशच्या बॅटमधून सर्वच्या सर्व 7 धावा आतापर्यंत संघासाठी आलेल्या आहेत, म्हणजे संघाची धावसंख्या बिनबाद 7 धावा. सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी सुरू झाली आहे. प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत की आजचा दिवस सुद्धा कालच्या दिवसापेक्षा श्रेष्ठ असावा आणि कालच्या दिवसापेक्षा चांगलं क्रिकेट आज नक्कीच पाहायला मिळेल. हो, सरळ बॅटने चेंडूला लॉफ्ट करायचा होता, ऑफ ड्राईव्ह करायचा होता, परंतु प्रयत्न फसला. बीट होतोय फलंदाज, चेंडूला रीड करता आला नाही, कारण चेंडूने शेवटच्या क्षणाला उसळी घेतली, स्विंग झाला आणि विकेट किपर एक सुरेख कामगिरी करतोय. एसटीच्या मागे आपण बघितलं निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 7 धावा. पंचायत उमेश केणे, MCA मान्यताप्राप्तांचं आणि त्यांच्या सोबतीला मयूर दळवी पाहतोय आपण लेग पंचाच्या भूमिकेत. ह्या वेळेला सुद्धा एक स्क्वेअर मारा लेग स्टिक सोडून खूपच बाहेर निघतोय आणि पंचांनी समांतर रेषेत एक्सरसाइज करून आजचा दिवस सुरू केलाय. वाईटचा इशारा केला आणि अतिरिक्त धाव मिळाल्यानंतर धावसंख्या पाहतोय आपण 8 धावा धावफलकावर. आई एकविरा सांगे विरुद्ध विकी स्पोर्ट्स लोणार आजची पहिली लढाई गावदेव चषक 2018 मध्ये. हो, चांगला फटका सरळ बॅटनी, व्हॉट अ स्ट्रोक, चेंडू वन बाउंस सीमारेषा पलीकडे, 4 धावा. तेरे शिरडी में साईं दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में, साईं दर्शन दे मुझको अपने चरणों में, बाबा दर्शन दे मुझको अपने चरणों में. थँक्यू डीजे. सुधीरच्या बॅट मधून सुद्धा चौकार बघितला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 ह्या आकड्यावर. 12 धावसंख्या, एकही गडी बाद नाही. सरळ बॅटने चेंडू लॉफ केला, लाजबाब, कारण P1चं षटक सुरू आहे. गॅप शोधला, दूरवर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि एक चौकार आपल्या खात्यामध्ये मिळवला फलंदाज सुधीर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहतोय गोलंदाज राज फॉर द विकेट. हो, यावेळेला सुद्धा सुरेख शॉट, चेंडू हवेत आहे, डाऊन दी बॉल, लॉंग ऑफ त्या ठिकाणी ठेवलेला होता. असं म्हटलं जातं की ठेस लागली की माणूस शहाणा होतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला आणि एक लाजवाब झेल, पहिला गड्याचं पतन झालं या ठिकाणी. धावसंख्या 12 असताना फलंदाज आहे सुधीर बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे, थँक्यू डीजे. अजून थोडा फिल्टर होतो का बघा, आवाज जास्त जरा दणानतोय, थोडस फिल्टर्ड असू द्या, ट्युनिंग करा थोडस. हॅलो. तर षटक समाप्त झालं पहिलं, एक गडी बाद झाला सुधीरच्या रूपाने आणि धावसंख्या आहे 12. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते, एक वाईड टाकला गोलंदाज राज याने आणि चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण 5 षटकांचा सामना. आणि कृपया 5 षटकं 25 मिनिटातच पडतील अशी काळजी घ्या. पंचांनी सुद्धा वेळोवेळी इन्स्ट्रक्शन देत राहा गोलंदाजाला, आणि संघनायक जे असतील फिल्डिंग करणारे त्यांना सुद्धा विनंती आहे की आपली 5 षटकं निर्धारित 25 मिनिटांमध्ये पूर्ण करावी आणि आम्हाला वेळेसाठी सहकार्य करावं, कारण कालच्या दिवसामध्ये सुरेख सामने झाले. शेवटपर्यंत आपण फार जास्त काही षटकांची कपात केली नाही. शेवटचा सामना सुद्धा अति चांगला 4 षटकांचा पार पडला. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन जातो, चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर होता, कट करायचा होता स्क्वेअरच्या दिशेने, परंतु बॅटला स्पर्श करून चेंडू जातो एका धावेसाठी. बघितला पण शॉर्ट थर्डमॅन दुसऱ्या स्लिप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण P2चं षटक सुरू आहे
आणि एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 ह्या आकड्यावर. 13 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आई एकविरा सांगे विरुद्ध विकी स्पोर्ट्स लोणार अशी लढाई आणि प्रथमतः फलंदाजी करतायत विकी स्पोर्ट्स लोणारचे फलंदाज. नवीन फलंदाज पप्पू गेलाय मैदानामध्ये. ओव्हर द विकेट. विकीवरती आक्रमण केले या ठिकाणी. सुरेख शॉट, चेंडू हवेत होता, चेंडू स्कोअर पॉइंटला भेदून जाते सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. थँक्यू. सूरज पाटील सर, पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आले होते आणि तब्बल 12 धावा कुठल्या आणि आता दुसरं षटक विकीवरती आक्रमण सुद्धा सुरू केले. योगेश अतिशय छानपैकी फलंदाजी करतोय. हो नक्कीच एक मजबूत असा संघ आहे विकी स्पोर्ट्स लोणाड. आणि जमेची बाजू म्हणजे सांगे संघासाठी की सुधीर हा तंबूमध्ये परतलाय. एक डेंजरस बॅट्समॅन म्हणून त्याची ख्याती आहे. त्यानंतर विकी याने सुरुवात चांगली केली होती परंतु एक चौकार त्याच्या गोलंदाजीमध्ये ठोकलाय फलंदाजाने. पहा पुन्हा एकदा ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता, चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही नेटचा, परंतु एक शॉर्ट स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात असल्यामुळे चेंडूला अडवलं जातंय. पण त्या दरम्यान एक धाव घेण्यासाठी पूर्णपणे मुभा मिळते फलंदाजाला आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. ती म्हणजे झाली आहे 18 धावा. धावफलकावर विकी स्पोर्ट्स लोणार संघाची धावसंख्या. स्ट्राईकला आता असेल पप्पू आणि योगेश अशी जोडी. वन डाऊन बॅट्समन पप्पू. यावेळेला चेंडूचा आपण बार करत होता. चांगला सुरेख शॉट, ऑफ ड्राईव्ह केला, चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. सीमारेषा चिरतोय, फाडतोय, दणदणीत दर्जेदार चौकार. पाटील सर, पप्पू सुद्धा आक्रमक झालाय. पप्पूच्या बॅट मधून सुद्धा चौकार पाहायला मिळाला, कारण आता B2चं सेटअप सुरू आहे आणि अशा प्रकारची आखूट टप्प्याची तुम्ही गोलंदाजी करू शकत नाही, कारण बरेचसे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. धावसंख्या 22. यावेळेला फुलटच होता चेंडू, सुरेखरित्या गॅप शोधले, चेंडू जातोय थर्डमॅन आणि गलीच्या मधून सीमा रेषा पलीकडे. दणदणीत दर्शनीय चौकार. एक गडी बाद झाला म्हणून काय झालं, मी विराट कोहलीच्या जागेवर आलेलो आहे. वन डाऊन बॅट्समन पप्पू आणि दाखवून देतोय लागोपाठचे 2 जबरदस्त चौकार लगावतो आणि धावसंख्या वेगाने पुढे घेऊन चाललाय आणि ती म्हणजे झाली 26 धावा. 26 धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज विकी ओव्हर द विकेट नानकरेन कडून. यावेळेला चेंडू खोलट टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅड लक त्या ठिकाणी. खेळी संपुष्टात येते. पप्पू हे झेलच्या रूपाने बाद होते. दुसरा धक्का या ठिकाणी विकी स्पोर्ट लोणार संघाला. सुरेख झेल अतिश ह्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. उसळी घेतली आसमानामध्ये, उंच भरारी घेतली, कारण उंच भरारी घेणाऱ्यालाच यश मिळत असतं असं म्हटलं जातं आणि त्याने यश प्राप्त केलं. एक सुरेख झेल टिपला, जो इथे खतरनाक सिद्ध होऊ शकत होता फलंदाज, त्याला परतीचा रस्ता दाखवला. पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. 2 गडी बाद. धावसंख्या स्थिर आहे 26 धावा आणि षटक सुद्धा दुसरं समाप्त झालेलं आपण पाहतोय. या षटकामध्ये 1 विकेटचं पतन केलं, परंतु तब्बल 3 चौकार ठोकले फलंदाजाने. विकीवरती आक्रमण केलं. पहिल्या षटकात 12 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये जवळपास आपण पाहतोय 14 धावा कुठल्या, 12 आणि 14 म्हणजे सूरज पाटील सर चढता आलेख दिसतोय धावसंख्येचा. अशी धावसंख्या जर वाढत गेली तर मला वाटतं आजच्या दिवसामध्येही 80 ते 90 धावसंख्येच्या आसपास जाऊ शकेल हा संघ, जो तुम्ही म्हणालात की अतिशय चांगला संघ आहे या भिवंडी तालुक्यातील. राज, विकी आणि तिसरं षटक पाहतोय आपण. कर्णधार कोणावरती धुरा सोपवेल
जबाबदारी असणार आहे ती रोशन या गोलंदाजावर. पंचांकडे आपली कॅप दिलेली आहे त्यांनी काढून, आपल्या बॉलिंग मार्कवरती येत आहेत, फिल्डिंग निहाळतात की मला कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल आणि तसं मला क्षेत्ररक्षण हवं आहे. कारण गोलंदाज जर आपल्या मनानुसार क्षेत्ररक्षण सजवत असेल तर त्यावेळेला नक्कीच त्याला यश प्राप्त होत असतं. पण तो ज्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षकांकडे लक्ष दिलं नाही त्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं जातं, कारण त्यावेळेला फलंदाज जास्त फायदा उचलत असतो. पाहूया पहिला चेंडू. यावेळेला अकुटप्प्याच्या चेंडूला हलकाशा हाताने टॅप केलाय, कव्हर पॉइंटच्या दिशेने गॅप शोधला आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषा पलीकडे दर्शनीय चौकार. डीजे वेर आर यू? थँक्यू. धावसंख्या वेगाने पुढे सरकते. पाहतोय आपण 30 धावा धाव फलकावरती दिसत आहेत विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या. प्रवेश गेलाय योगेशच्या साथीला. योगेश ओपनिंग पेअर मधला बॅट्समन अजूनही तंबू ठोकून उभा आहे खेळपट्टीवरती, कारण 2 गडी बाद झाल्यानंतर त्याला आता या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल, कारण वेगाने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. पुढे सरसाला जबरदस्त शॉट, चेंडू हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी, डाऊन दी बॉल, वाईडिस मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण बघितला आपण, वाईडिस लॉंग ऑफला माफ करा आणि त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला गेला. एक लाजवाब आसमानी टोला लगावला होता, परंतु तितकंच अचूक झेल आणि एक बेस्ट परफॉर्मन्स फिल्डिंगच्या माध्यमातून पाहतोय आपण. चौथा धक्का नाहीये तर तिसरा धक्का लागला विकी स्पोर्ट्स लोणार संघाला. धावसंख्या स्थिर 30 असताना. थँक्यू. 3 गडी बाद आणि नवीन फलंदाज गेलाय सुभाष. परवेशच्या सोबतीला 30 धावा आहेत विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या. आणि या षटकामध्ये बघितलं आपण पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर रोशन याने कमबॅक केला आपल्या संघासाठी, ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे आणि हे गरजेचं होतं. धावा रोखायच्या असतील तर नक्कीच पार्टनरशिप होऊ द्यावी लागणार नाहीये, ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं असेल प्रत्येक कालांतराने आणि तो प्रयत्न इथे सक्सेस झाला. सक्सेसफुली प्रयत्न करतोय रोशन नावाचा गोलंदाज. आणि स्ट्राईक एंडला आता असेल सुभाष लेफ्ट हँड बॅट्समन. लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असलं की सूरज पाटील सर खूपच अडचणी येतात गोलंदाजाला आणि फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा. परवेश आहे या ठिकाणी, परवेशच्या बॅटमधून चांगला फटका, ऑन ड्राईव्ह, टॅपर ड्राईव्ह केला या ठिकाणी परवेश याने आपण बघितलं, परंतु एक सुरेख क्षेत्ररक्षण सीमारेषा सांभाळतात त्या ठिकाणी फिल्डर्स. एकच धाव देण्यात आली. एका धावेने धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. 31 म्हणजे 31 डिसेंबर जवळ येते, सर्वांनी त्याचा आनंद घ्यायचा आहे. परंतु नवीन वर्ष सुद्धा त्यानंतर येणार आहे 2019 आणि ह्या 2018चा चांगला शेवट इथे केला जातोय नानकरच्या या स्पोर्ट्सच्या माध्यमातून, नानकर क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून. आपल्यापर्यंत एक चांगली स्पर्धा इथे आयोजित केली गेली आहे, ती म्हणजे गावदेव चषक 2018. 31 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन फॉर द विकेट. चांगला फटका, इनसाइड आउटचा ड्राईव्ह मारलेला या ठिकाणी, वाईडिस लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण सुद्धा आणि तितकीच चांगली फेकी विकेट किपरच्या दिशेने पाहतोय आपण. नक्कीच काही धावा त्या ठिकाणी रोखल्या. प्रेक्षक टाळ्यांचा गजर त्याचं स्वागत करत असताना आपण पाहतो या मैदानामध्ये. प्रेक्षकांमध्ये जल्लोष निर्माण केलाय या पहिल्या सामन्यामध्ये या फलंदाजाने. जे फलंदाज एका मागे एक जरी विकेटचं पतन झालं तरी प्रत्येक फलंदाजाने इथे काहीतरी योगदान दिले. धावसंख्या पाहतोय आपण 33 धावा धाव फलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात विकी स्पोर्ट्स लोणार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला चांगला फटका, परंतु एक्झिक्युशन खराब आहे. डाऊन दी बॉल, वाईडिस कव्हरला आपण बघितलं त्या ठिकाणी, वाईडिस मिडन आणि कव्हरच्या मध्ये एक सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद झालेला सुभाषच्या रूपाने चौथा गडी बाद लोणार संघाचा. थँक्यू.
चौथ्या गड्याचं पतन झालं. एक सुरेख झेक टिपला त्या ठिकाणी जयेश नावाच्या फिल्डरने. नजर शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवली. एक सोपा झेल जरी होता, परंतु पाटील सर कधी कधी सोपा झेल सुद्धा कठीण झालेला असतो जर आपण त्याचं व्यवस्थित जजमेंट केलं नाही तर. आणि सोपा झेल हा सोप्या पद्धतीनेच घ्यायचा असतो, कठीण झेल कठीण मेहनतीने घ्यायचा असतो. पुन्हा एकदा यावेळेला राऊंड द विकेटला लॉफ केला, ऑन साइडला फुल टच होता, मिस फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषा चिरतोय पाडतोय, दणदणीत चौकार. ड्रिंक्स पाठवा, ड्रिंक्स पाठवा. मुन्ना पठाण इथे आलेले आहेत, शहापूरचे चांगले अंपायर आणि चांगले समालोचक सुद्धा. मुन्ना पठाण सर आपलं हार्दिक स्वागत. षटक समाप्त झालं तिसरं आणि धावसंख्या पाहतोय आपण चौकाराने जाऊन पोहोचली ती तब्बल 12.33च्या सरासरीने धावसंख्या इथे वाढते, ती म्हणजे 37 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. एस दिजे तिसऱ्या षटकामध्ये आपण 2 विकेटचं पतन बघितलं आणि धावा आल्या 11. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं आता 11. म्हणजे आता धावांचा आलेख थोडासा कमी झालाय, परंतु यानंतरच्या 2 षटकांमध्ये पाहायचं आहे, कारण स्लॉग ओव्हर्स सुरू झालेले आहेत आणि नक्कीच हाणामारी करतील का फलंदाज, स्फोटक फलंदाजी करतील का पाहायचं आहे. कारण त्या मैदानात गेलेला आहे निलेश नावाचा फलंदाज, ज्याच्या साथीला असणार आहे परवेश. स्ट्राईक एंडला निलेश ऑन द स्ट्राइक, राइट हँड बॅट्समन. राजला या ठिकाणी आक्रमण केले, राजवरती ऑन साइडला लॉफ केलाय चेंडू, वन बाउंड सीमारेषा पलीकडे, वाईड इज लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषा चिडतोय, 4 धावा चौकार. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूती आगाज करतोय राज. हर्षदजी जाधव साहेब यांचं ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन झालंय. जाधव साहेब या आपण आपलं हार्दिक स्वागत मंडळाच्या वतीने गावदेव चषक 2018 मध्ये. आणि मैदानामध्ये आपलं स्वागत करताना एक चौकार सुद्धा लगावला गेला, फलंदाज राज याने सुद्धा आपलं स्वागत केलं. पुन्हा एकदा सुस्वागतम. धावसंख्या ती म्हणजे 41 वर, 40 रन्स ऑन द बोर्ड. चौथं षटक मार्गस्थ. पुन्हा एकदा गोलंदाज राज नानकर एंड कडून ओव्हर द विकेट. राज यावेळेला मिस टायमिंग करतोय, शॉर्ट विकेट किपर पुढे सरसावतोय, राजची खेळी संपुष्टात. एक सॉफ्ट डिसमिसल बघितलं त्या ठिकाणी, परंतु झेल अतिशय लाजवाब घेतला गेला. अजून एक धक्का लोणाड संघाला. दरम्यान माजी सरपंच नानकर सन्माननीय नवनाथ सुतार साहेब यांचं शुभ आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने गावदेवी चषक 2018 मध्ये सन्माननीय नवनाथ सुतार साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हॅलो पहा सर, मान्यवरांची मांदियाळी सुरू झाली. दुसरा दिवस. कालच्या दिवसात सुद्धा मान्यवरांनी इथे हजेरी लावलेली, आपला बहुमूल्य वेळ आपल्या ह्या कार्यक्रमासाठी देत आहेत. जो कार्यक्रम आहे क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पर्वणी, क्रिकेटचं व्यासपीठ पाहतोय आपण. गावदेवी स्पोर्ट्स नानकरच्या माध्यमातून सुरू झालेली स्पर्धा, जिचं नाव आहे गावदेवी चषक 2018. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये विकेटचं पतन झालं, 5 गडी बाद आणि धावसंख्या आहे स्थिर 41. राजाने विकेट मिळवला दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसऱ्या षटकात सुद्धा पहिला चेंडू चौकार आलेला, दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळालं होतं आणि तसाच प्रकार आपण चौथ्या षटकात पाहतोय. यावेळेला चेंडू ऑन साइडला वळवलाय, एक्झिक्युशन एलिव्हेशन सुरेख, सुरेखरित्या चेंडू सीमारेषा पलीकडे, 4 रन्स. थँक्यू. चौथं षटक, दुसऱ्या चेंडू ते विकेट, परंतु त्यानंतर पुन्हा हवी ठरतोय फलंदाज परवेश.
परवेश हा परवा करत नाही गोलंदाजीची. पाहायचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहतोय आपण. यावेळेला परवेशला समजलं नाही, खोलट टप्प्याचा चेंडू होता, ऑफ स्टिकला सोडून जात होता, परंतु बॅटची कडा घेतली का बघायचे नाही. तर पंचाने लेग बायचा इशारा केलेला आहे. शरीराला स्पर्श करून चेंडू जातोय शॉर्ट गलीच्या दिशेने. एक धाव मिळाली त्या ठिकाणी. धावसंख्या पाहूया आपण जी झालेली आहे. एक चौकार सुद्धा झाला आधीच्या चेंडूवर, म्हणजे 46 धावा आता तब्बल झालेल्या आहेत विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या. तर मी आवाज देऊ इच्छितो सावध संघाचा कर्णधार आणि पडघा संघाचा कर्णधार. आपल्याला लगेचच रिपोर्टिंग करायचंय आमच्या व्यासपीठाकडे. या आपण लगेचच. सावध वर्सेस पडघा पुढची लढत. गोलंदाज राज रनवे मधून जात होते, परंतु शेवटच्या क्षणाला निर्णय घेतला की काहीतरी त्रुटी आहे, तर मला पुन्हा एकदा रिटर्न जायचे. कारण 5 पावलं मागे येणं म्हणजेच 5 पावलं पुढे जाणं असं समजलं जातं. यावेळेला शॉर्ट चेंडू होता, सुरेख ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा सीमारेषा पलीकडे जातोय आपण. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 4 धावा. नवीन फलंदाज जो मैदानात गेला होता संदीपच्या बॅट मधून लाजवाब चौकार बघितला आणि 50 अप 50 धावा झाल्या लोणार संघाच्या. विकी स्पोर्ट्स लोणार पुन्हा एकदा. यावेळेला चेंडू चांगला खोलट टप्प्याचा होता, ड्राईव्ह केला वाईडिस्ट लॉंग ऑफला आणि बघा काय म्हणतायत, कारण नशिबाची साथ मिळते. नशिबाचा चौकार येतोय फलंदाज संदीप साठी आणि लोणार संघासाठी सुद्धा. आपण पाहतो या ठिकाणी मिसफिल्डिंग झालं, परंतु आउटफील्ड थोडीशी त्या ठिकाणी खराब होती. तेच कारण ठरलं की त्या ठिकाणी चेंडू असं म्हणत होता की मला तुझ्या जवळ यायचं नाही, निसटला आणि लाजवाब चौकार बघितला. षटक सुद्धा समाप्त झालं. चौथं धावसंख्या पाहतोय आपण. चौथ्या षटकामध्ये तब्बल 70 धावा कुठल्या आणि एकूण धावसंख्या झाली आहे अब तक 54. धावसंख्या लेखक अनिकेत दळवी सांगतायत की आतापर्यंत जवळपास 11 फोर्स आलेले आहेत आणि एखादा फलंदाज वगळता जवळपास प्रत्येक फलंदाजाने चौकार फक्त षटकाराची उणीव भासते. प्रेक्षकांना ते पण हवं आहे, नक्कीच ते पण पाहायला मिळेल, कारण शेवटचं षटक असणार आहे. कारण असं सुरेश पाटील असं वाटतं की लोणारचे फलंदाज चौकारांचे बादशाह आहेत की काय, असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. कारण जवळपास प्रत्येक फलंदाजाने इथे चौकार लगावलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांना मनमुराद आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू ऑन साइडला तटवायचा होता, परंतु त्या ठिकाणी मिस टायमिंग झाला. बीट होतोय फलंदाज. विकेट किपर सुरेख कामगिरी करतोय. एसटीच्या मागे विकेट किपर आपण पाहतोय की ज्याने पिंटू आहे. पिंटू म्हटलं की पिंटू यशपाल परचा, म्हणजे रबरी क्रिकेटचा बादशाह मुंबईमध्ये जो असेल तो पिंटू परचा असं म्हटलं जातं. तर त्या नावाचा पिंटू आपण पाहतो विकेट किपर. आणि शेवटच्या षटकातील पहिला चेंडू डॉट. धावसंख्या असतील 54 धावा. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट राऊंड द विकेट नंतर एंड कडून यावेळेला चांगला फटका, बॅट मधून आवाज, बेमिसाइल टायमिंग, फ्लॅट सिक्सर. व्हॉट अ शॉट. हॅलो, थँक्यू. पहा प्रेक्षको, मगाशीच म्हणालो की षटकाराची उणीव भासते, ती उणीव सुद्धा ते पूर्ण करते परवेश नावाचा फलंदाज. परवेश ऑन द फायर. आणि एक षटकार पहिला आला परवेशच्या बॅट मधून. मानकरी ठरला परवेश षटकारासाठी. हॅलो, आणि ती म्हणजे झाली आहे धावसंख्या 60. यावेळेला चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा तटवलेला आहे. यावेळेला कुठल्याही प्रकारची मिस्टेक होत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक बहारदार फेकी सुद्धा झाली पिंटूच्या हातामध्ये, विकेट किपर जो आहे. आणि एक धाव मिळाल्यानंतर धावसंख्या झाली आहे 61. दरम्यान आदरणीय समाजसेवक नानकर गावचे जगनसाहेब कोळी यांचं आगमन झालंय. आपलं मंडळाकडून गावदेव चषक 2018 मध्ये मनपूर्वक स्वागत. आपलं स्वागत करत असताना
इथे मंडळ नक्कीच आनंदी होत आहे, कारण आपल्यासारख्या दिग्गज मान्यवरांची मांदियाळी इथे आणि आगमन झाल्यानंतर आमच्यामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होणार आहे, जेणेकरून आमची स्पर्धा अजून सुरेखरित्या पार पडेल याबद्दल कुठली शंका नाही. धावसंख्या 61. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू मारायचा होता ऑन साइडला, सरळ जातोय चेंडू लॉंग आणि लॉंग अपच्या मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतोय आणि पाहायचं होतं की 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, पण तो शेवटच्या क्षणाला परत धाडलं फलंदाजाला. एकाच धावेवरती समाधान मानलं. चौथा चेंडू होता शेवटच्या षटकातील. धावसंख्या आहे 62. सर किती धावांपर्यंत मजल मारू शकतो संघ? अजून 2 चेंडू पर्याप्त आहेत. ओके, माईक मध्ये थोडासा त्रुटी आहेत, त्या लवकरच आमचे टेक्निकल डीजे मास्टर पूर्ण करतील. 5वा चेंडू. हो, यावेळेला चेंडू खाली राहतोय, बीट करतोय फलंदाजाला. स्लॉग स्वीप मारायचा होता ऑन साइडला बॅकवर्ड स्कोरिंगच्या दिशेने, परंतु लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करून देतोय हा गोलंदाज, ज्याचं नाव आहे रवी. रवी म्हणजे सूर्य देवता तापत चालली आहे. मैदान सुद्धा तापतंय क्रिकेटच्या खेळाच्या द्वारे आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीच्या द्वारे. परंतु या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये थोडंसं थंड झालंय वातावरण, ते म्हणजे आहे धावसंख्येचं वातावरण. धावसंख्या कमी झाली असं म्हणता येईल शेवटच्या षटक. या शेवटचा चेंडू, चांगला फटका, डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईडीस लॉंग ऑनला सुरेख झेल टिपतोय. राज याच्या हातात चेंडू विसावतोय आणि त्याला परतीचा रस्ता दाखवतोय फलंदाजाला, आणि तसेच सर्व षटक सुद्धा समाप्त झाल्याचा इशारा केला जाईल. 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतोय 63 धावा विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या, आणि 64 धावांचं लक्ष ठेवलंय त्यांनी या सामन्यामध्ये. जर जिंकायचं असेल तर ते म्हणजे आई एकविरा सांगे संघासाठी. डीजे ओके. हॅलो 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 डीजे, याचा आवाज वाढव अजून, आणि याला थोडासा बेस पाहिजे. येस येस, अजून थोडा वाढवा. हॅलो हॅलो, असा आवाज दणाणला पाहिजे, परिसर दणाणला पाहिजे. या परिसरामध्ये वाटलं पाहिजे की काय चाललंय ह्या क्रीडांगणावरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर या ठिकाणी टाळ्यांचा जितका कडकडाट होईल तितकाच तुमचा आवाज सुद्धा दुमदुमला पाहिजे. तर 5 षटकांमध्ये आपण धावसंख्या 63 पाहतोय आणि जिंकण्यासाठी 64 धावांचं लक्ष असेल. आपल्यामध्ये मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत त्या ठिकाणी. जगन कोळी साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, संतरामजी पाटील साहेब आहेत, माजी पोलीस पाटील. या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने आणि त्यांच्या साक्षीने ही स्पर्धा, आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस साजरा होताना पाहतोय. नवीन पंच आलेत मैदानामध्ये, मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शापूर, उमेश केणे यांच्या सोबतीला. आपण 2 मिनिटं डीजे मास्टरला वेळ देऊया आणि त्या वेळेमध्ये तुम्ही संगीत ऐकवा आणि माईक सुद्धा करेक्शन करा प्लीज डीजे मास्टर. पुन्हा एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं गावदेवी चषक 2018च्या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यापुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील दुसरी लढाई संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध पडगे. दोन्ही संघांच्या संघटकांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. आपण फलंदाजी पाहिली लोणार संघाचे विकी स्पोर्ट्स लोणार. सुधीरचं 4 धावांचं योगदान, योगेशने एक चांगलं योगदान दिलं, 3 चौकार लगावले, 15 धावा. पप्पूच्या बॅटमधून 9 धावांचं योगदान. परवेशने एक सुरेख खेळ केला, जबाबदारी स्वीकारली आणि एक षटकार लगावला आपल्या खेळीमध्ये. 2 चौकार सुद्धा त्याने लगावताना बघितले की त्याच्या बॅटमधून 16 धावा आल्या.
सुभाषची साथ मिळाली 2 धावांची, निलेशच्या बॅटमधून एक चौकार आणि संदीपने एक सुरेख शेवटच्या क्षणाला खेळ करून 2 लाजवाब चौकार लगावले, 9 धावांचं योगदान दिलं. एकूण 63 धावा झाल्या आणि 64 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे आई एकविरा सांगे. जो सांगे संगे आपण बघितलं मागच्या आठवड्यामध्ये सांगोडा येथे ज्याने फायनल मध्ये धडक दिली होती आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी राया संघाच्या पुढे तिथे आपण हार मानलेली बघितली, परंतु अतिशय बलाढ्य संघ आहे. जसा आपण विकी स्पोर्ट्स लोणार संघ पाहतोय तसाच बलाढ्य संघ एकविरा सांगे, आई एकविरा सांगे संघ. ह्या संघाला ह्या 64 धावांचं लक्ष्य पार करता येईल का, की लोणार विकी स्पोर्ट्स संघ पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती हावी ठरेल जसं त्याचे फलंदाज हावी ठरले. कारण चांगली धावसंख्या म्हणता येईल 5 षटकांच्या टेनिस क्रिकेटचा विचार केला तर आपल्याला ह्या पुढच्या इनिंगचं 64 धावांचा पाठलाग करत असलेल्या इनिंगचं धावतं वर्णन कशा प्रकारचं असेल आणि त्या वर्णन करत असताना एक आपण रोमांच कशा प्रकारचा पाहायला मिळेल ते चित्र कसं असेल ते स्पष्ट करण्यासाठी माझ्या सोबतीला आहेत जे ॲडव्होकेट सूरज पाटील ॲज अ कॉमेंटेटर मॅन फ्रॉम इताडे व्हॉइस ऑफ भिवंडी. मी त्यांना निमंत्रित करतोय की आपण पुढच्या 64 धावांचा पाठलाग कसा होईल ते प्रेक्षकांना आणि ऑनलाईन प्रेक्षकांना आपल्या सुमधुर आवाजाने ऐकवायचं आहे. मी थोडा वेळ थांबतो, आपण अजिबात थांबू नका, पाहत राहा गावदेव चषक 2018. थँक्यू. थँक्स अ लॉट मनोज कार्वे सर. नवीन दिवस, नवीन दिवसाची नवीन सुरुवात. काल जे घडलं ते विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करा. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवण्याचा प्रयत्न करा. सर्वांसाठी पुन्हा एकदा शुभ सकाळ. पहिला सामना अतिशय नक्कीच अतितटीची लढाई होण्याची नक्की शक्यता आहे, कारण दोन्ही संघ अतिशय मातबगार संघ आहेत, समसमान पातळीचे संघ आहेत. दोन्ही संघांकडे मजबूत दर्जाचे खेळाडू आहेत. 5 षटकामागे तब्बल 63 धावा कुठल्या 64 धावांचं आव्हान. सुरुवातीपासूनच 12.80 ची सरासरी आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघासमोर. व्यासपीठाची शोभा वाढवताना उपसरपंच सन्माननीय मनोज पाटील साहेब, त्यानंतर माजी सरपंच नवनाथ सुतार साहेब, जगन कोळी साहेब, त्यानंतर सन्माननीय शांताराम पाटील साहेब, सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवरांची मांदी काळपासूनच आपण येताना पाहिली या स्पर्धेसाठी. अतिशय दर्जेदार अशी स्पर्धा आहे आणि या सामन्यासाठी पंच उमेश केणे निंबवली तसेच ज्यांनी नुकतीच हजेरी लावले या पुढे त्यांची सुद्धा उत्तम साथ लाभेल आम्हाला अशी स्क्वेअर लेग पंच मुन्ना पठाण मॅन फ्रॉम शापूर. एक दिग्गज पंच आहेत, अतिशय नावाजलेले तसेच समालोचक सुद्धा उत्कृष्ट आहेत. मनोज कार्वे सरांच्या माहितीप्रमाणे अजय एक जबरदस्त गोलंदाज. राईट राऊंड द विकेट ना रोशनसाठी. पहिला चेंडू ऑफ साइड कडे खेळण्याचा प्रयत्न. राऊंड द विकेट ना हा गोलंदाज नेहमी गोलंदाजी करत असतो. आपण जर भिवंडी परिसरातील गोलंदाजांना जर पाहिलं तर जास्तीत जास्त गोलंदाज हे ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असतात, परंतु एक अँगलनं गोलंदाजी अजय कदम याची एक कोण बनवणारी. पहिला चेंडू अतिशय सुंदर होता आणि निर्धाव चेंडू सोबत आपल्या षटकाची सुरुवात करतोय रोशन. मोगरे आणि नॉन स्ट्राईक वर विकी ही सलामीची जोडी. रोशन हा अतिशय चर्चित असा फलंदाज आहे, खूप फॅन्स फॉलोअर्स सुद्धा त्याचे आहेत. नियमितपणे त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक पोहोचत असतात. सुरेख फटका क्लास दाखवतोय. एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमरेषेच्या बाहेर जातोय. खणखणीत दणदणीत चौकार. रोशन हा असा फलंदाज आहे की तो गोलंदाज कोण आहे हे पाहत नाही, फक्त चेंडूवर त्याची नजर असते आणि त्याने स्वतः परिचय दिला या चौकाराच्या सोबत. चौकाराने श्री गणेश होते एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचं. धावफलकावर 4 धावा. पुन्हा एकदा आपटले चेंडूला आपटी दिली होती सुधीर आणि खूपच आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साइड कडे न खेळलाय चेंडू. हा ऑफ साइडच्या दिशेने चेंडू जात होता, अर्थात उजव्या इष्टीला सोडून जाणारा थोडासा चेंडू खेचला रोशन याने
वाडिश लॉंगाफोर चांगले क्षेत्ररक्षण, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 धावा. पडगा संघाचा कर्णधार आणि सावध संघाचा कर्णधार आपण आला असाल तर व्यासपीठाकडे 5 रन व्हायचंय. आपण लगेचच या नाणेफेकीसाठी. सुधीर यावेळेस अजय यावेळेस थोडासा कमी रनअप काढतोय या सामन्यासाठी. थोडासा जर आपण पाहिला तर कित्येक स्पर्धेमध्ये 17 ते 18 पावलांचा रनअप असणारा हा गोलंदाज जेव्हा जेव्हा जास्त रनअप गोलंदाज घेत असतो तेव्हा थोडासा गतिवान सुद्धा चेंडू करत असतो. ह्यावेळेस मात्र आगळा वेगळा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न विकी याचा त्रिफला उद्ध्वस्त करून टाकला जातात. पहिला आद्रा सांगे संघाला. काय म्हणणार माणूस सर, पहिल्याच चेंडूचा विकी सामना करत होता, अशा प्रकारचा फटका खेळणं योग्य म्हणाल का? नक्कीच अयोग्य फटका होता, कारण आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. आपली पहिली इनिंग नाहीये, दुसरी इनिंग आहे. धावांचा पाठलाग करताना विकेट सुद्धा राखून ठेवणं महत्वाचं असतं आणि मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना कधी पण एखादी चांगली पार्टनरशिप घडण्याचा प्रयत्न जर झाला तर आपण भल्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग सक्सेसफुल करू शकतो. जसं आपण 434 धावांचा पाठलाग करत असताना बघितलेलं, पण दक्षिण आफ्रिकेने तोडीस तोड फलंदाजी केली होती. जी धावसंख्या ऑस्ट्रेलियाने उभारली होती 12 मार्च 2006 रोजी, त्या धावांचा पाठलाग पार्टनरशिपच्या आधारे केला होता. नक्कीच विकी याला मात्र चांगली साजेशी कामगिरी करता आली नाही. इम्प्रोव्हायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि या अगदी यष्ट्यांवर थेट चेंडू जाऊन आदळतोय. अजय पहिला गडी बाद करतोय. या अगदी यष्ट्यांवर चेंडू जाऊन आदळतोय. P1चं षटक आपण पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक डीप सीमेरेषेवर, डीप एक्स्ट्रा कव्हरवर पप्पू आणि 1 क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटवर. 3ऱ्या क्रमांकावर जातोय प्रांजल स्ट्राईकवर. लॉफ्टेड फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान. नीटचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नव्हता, परंतु नक्कीच आत्मविश्वास वाढेल प्रांजल याचं. 2 धावेने वैयक्तिक खातं खोलतंय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 7 धावा. हॅलो, सावध संघाचा कर्णधार आणि पडगा संघाचा कर्णधार या आपण लगेचच. पडगा संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. तर पडघ्यापेक्षा मला वाटतं सावध गाव जवळ आहे, तर जवळची माणसं लेट का येतात हा प्रश्न पडलाय. या लगेचच प्लीज, टायमिंग घालू नका. अजय याचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेटनं. प्रांजलसाठी हा चेंडू ड्राईव्ह केलं सरळ बॅटनं, गॅप मध्ये सुरेख प्लेसमेंट, सुंदररित्या एक्झिक्यूट केला. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमरेषेच्या बाहेर. 4 धावा. सुंदर सुंदर फटका, क्लास दाखवतोय प्रांजल. चौकाराने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते 11 धावा, 1 गडी बाद. पहिल्या षटकाची समाप्ती. डीजे सुरेख फटका. दुसरा चौकार पहिल्या षटकामागे पाहायला मिळाला. 1 चौकार रोशन याच्या बॅटमधून, त्यानंतर प्रांजल याच्या बॅटमधून 1 चौकार. एकूण 11 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाची समाप्ती. दरम्यान अजून एक उपस्थिती मिळते आपल्याला. आदरणीय समाजसेवक नानकर गावचे रवी कोट साहेब यांचं आगमन झालंय. तर आम्ही विनंती करतोय आपल्याला साहेब की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं गावदेव चषक 2018 मध्ये मनपूर्वक स्वागत. नक्कीच यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आपण भिवंडीच्या टेनिस बॉल विश्वातील ताऱ्या सितारांना पाहणार आहोत. बीसीसी बोरिवली विरुद्ध असेल संजय स्पोर्ट्स सावध, ज्यामध्ये काही खेळाडू असे जे भिवंडी
सिटी क्रिकेट मध्ये सुद्धा खेळत असतात. शाहिद खान यांना सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर किरण पाटील याला सुद्धा आपण पाहणार आहोत संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या षटकासाठी पप्पू येतोय. पप्पू याच्या खांद्यावर धुरा देण्यात आलेले विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या कर्णधारामार्फत. सुरेखरित्या खेळलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय. सीमरेषेकडे ट्रॅव्हल होतोय. पाठलाग केला जातोय चेंडूचा. शर्यत जणू काही क्षेत्ररक्षक आणि चेंडू दरम्यान, परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडूला ढकलण्यामध्ये यश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कमिटमेंट पूर्ण करताना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य पाहायला मिळालं. दरम्यान 3 धावा पूर्ण करण्याचा अवधी नक्कीच फलंदाजांकडे होता. 3 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 14 धावा. 12.80 ची सरासरी सुरुवातीपासूनच आणि त्या सरासरीच्या जवळपास पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला, आणि ती सरासरी डोळ्यासमोर ठेवूनच फलंदाजांना आपलं कार्य करावं लागेल. अन्यथा येणाऱ्या पुढील षटकामागे दडपण हे वाढलेलं दिसेल. परंतु दडपण हे नियमितपणे खेळाडू ट्रान्सफर करत असतात. हेच क्रिकेटचं खेळ आहे. मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज नानकर टोकाकडून पप्पू पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईकवर फलंदाज प्रांजल. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने झेपावतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु खूपच कठीण झेल होता मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकासाठी. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. रिस्की फटके खेळतोय. ज्याप्रमाणे प्रांजल फलंदाजी करतोय असं वाटतंय की एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या कर्णधारांनी नक्कीच अटॅक करण्यासाठी या खेळाडूला पाठवलं असावं. आपण दरम्यान नाणेफेकीचा कॉल करतोय. प्रेक्षक आदरणीय ग्रामपंचायत सदस्याचे जे पतिदेव माननीय अशोक जाधव साहेब या ठिकाणी आलेले आहेत नानकर गावचे. आम्ही त्यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करावा. नाणेफेक होणार आहे पडघा वर्सेस सावध या दिग्गज संघादरम्यानच्या सामन्यासाठी. आदरणीय अशोक जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते. यावेळेस सुरेख फटका खेळलाय. फोर्सिंग फटका लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक, परंतु पाहायचंय पंचांचा काय निर्णय येतोय. 6 धावा षटकार. जशास तसं तोडीस मोड असा खेळ पाहायला मिळतोय. जसा प्रश्न तसा उत्तर, जशी मागणी तसा पुरवठा. प्रांजल इज ऑन फायर. सुरेख फटकेबाजी करतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलेला हा फलंदाज एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाचा. 4 चेंडूंचा सामना केलाय आणि 14 धावा तब्बल त्याने आतापर्यंत कुठलेले आहेत. सुंदर फलंदाजी, वॉट बॅटिंग, आणि अशाच फलंदाजीची आवश्यकता एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला. परंतु आता विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या गोलंदाजांना सुद्धा काहीतरी वेगळं करावं लागेल. गडी बाद करावं लागतील. जी पार्टनरशिप होत आहे रोशन आणि प्रांजल या दरम्यान, ती पार्टनरशिप मात्र तोडावी लागेल. यावेळेस आडव्या बॅटनं खेचलाय चेंडूला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धाव अंकित केली जाते आणि संघाची धावसंख्या पुढे सरकते 1 धावेने. 23 धावा, 1 गडी बाद. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. पाठलाग करताना नक्कीच 1 गडी अर्थात विकी हा अतिशय स्वस्तात तंबूमध्ये परतला. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाज आपल्या संघाची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत आहेत. रोशन नक्की जोपर्यंत खेळपट्टीवर असेल एखाद्या काट्याप्रमाणे या विकी स्पोर्ट्स लोणार संघाला नियमितपणे तो रुतत राहील. सुरेख फटका डाऊन दी ग्राउंड गॅप मध्ये खेळलाय. चेंडू जातो सीमरेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. रोशन आपला क्लास दाखवते. म्हटलं जातं फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट, आणि या रोशन याचा क्लास नक्कीच या सामन्यासाठी झलकतोय.
रोषणमय करतोय आपल्या संघाला. चौकार आणि संघाची धावसंख्या 27 धावा. यावेळेस अतिशय तगडा फटका, लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. ताबडतोड फलंदाजी पाहायला मिळते. षटकाराने मात्र धावसंख्या फुलते खुलते बहरते. 33 धावा, एक गडी बाद. अतिशय वेगवान गतीने 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला जातोय. सुरेख फलंदाजी पूर्णपणे विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या गोलंदाजीला उद्ध्वस्त करून टाकलंय. अजय याने पहिलं षटक केलं. P1चं 11 धावा खर्च केल्या. पप्पू याने दुसरं षटक हाताळलं अर्थात P2चं आणि तब्बल 22 धावा खर्च करतोय. अतिशय महागडं षटक पप्पू याचं विकी स्पोर्ट्स लोणार संघासाठी. पहिल्या षटकामागे 11, दुसऱ्या षटकामागे 22 धावा, दुप्पट धावा खर्च करतोय पप्पू. रोशन याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार. प्रांजल याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार. धाडसी प्रवृत्ती पाहायला मिळते. साहस केलं गेलं दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जे सहजासहजी केलं जात नाही त्याला साहस असं म्हणतात आणि तेच इथे पाहायला मिळतंय प्रांजल आणि रोशन याच्या माध्यमातून. सुधीर येतोय राईट मोर द विकेटनं. आपटी दिले चेंडूला, पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू नीटसा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. धाव पूर्ण केली जाते. बॅट सोबत आणि पावलांसोबत अतिशय जलद पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांना. आता मात्र गोलंदाजांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा असेल, चांगली कसोटी असेल, चांगली चाचणी असेल. या सामन्याला आपल्या बाजूने झुकवायचं असेल तर विकेट्स प्राप्त करावे लागतील विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या गोलंदाजांना. चमत्कारिक गोलंदाजीची आवश्यकता. डॉट्स चेंडू सुद्धा करावे लागतील. फक्त 1 निर्धाव चेंडू आतापर्यंत आपण विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या गोलंदाजीमध्ये पाहिला, जो अजय याने पहिल्याच षटकामागे पहिलाच चेंडू निर्धाव केला होता. सुधीर यावेळेस रोशनसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु यष्टांना सोडून जाणारा पंच उमेश केणे यांच्या माध्यमातून वाईटचा इशारा केला जातोय. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. थोडासा गती जनरेट करण्याचा प्रयत्न होता. जेव्हा गोलंदाज जास्त गती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा रेषेने कुठेतरी चुकत असतात आणि तीच रेषा इथे मात्र सुधीर याला नक्कीच चांगल्या पद्धतीने राखता आली नाही. दिशाहीन चेंडू फेकतोय. अवांतर धावेने अजूनही धावामध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकते 35 धावा. पसरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. डीप सीमारेषा सजवलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशेने भरकटतोय. नियंत्रण राखू शकला नाहीये. लय रिदम प्राप्त होत नाहीये. वाईटचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षणाकडे आपण लक्ष घालूया. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग कडे, एक डीप मिड विकेट. लॉंग ऑन वर क्षेत्ररक्षक पप्पू, लॉंग ऑफ वर एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग आणि थर्ड मॅन सुद्धा सर्कलच्या आतमध्ये यष्टिरक्षकाच्या मागे. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा वळला, टर्न झाला आणि पायावर जाऊन आदळतोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, लगाम लावण्याचा प्रयत्न करतोय. स्पीड ब्रेकरची भूमिका साकारावी लागेल गोलंदाज सुधीर याला. कशा प्रकारे या जोडीला थांबवावं, कशा प्रकारे फलंदाजांना शांत ठेवावं, नक्कीच हा प्रश्न आहे विकी स्पोर्ट्स लोणार संघाच्या गोलंदाजांसमोर. जास्त उंची चेंडूला मिळते. आवाक्याच्या बाहेर पंच दंडित करतायत गोलंदाजाला. नक्कीच एक गोलंदाजासाठी सुद्धा लिमिटेशन असतं, मर्यादा असते मनोज आणि ती जर मर्यादा गोलंदाजाने ओलांडली तर नक्कीच त्याला सुद्धा दंडित केलं जातं आणि तशाच प्रकारचं चित्र आपण पाहिलं. आतापर्यंत 3 वाईट चेंडू सुधीर याने फेकलेले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. 38 धावा धाव फलकावर. प्रांजल स्ट्राइकवर. स्लॉट मध्ये आलाय चेंडू परंतु
मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. प्लेसमेंट फटक्यामागे चांगलं नव्हतं. चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवर घेतला होता. या दोन्ही खेळाडूंचा आत्मविश्वास नक्कीच गगनाला भिडला असेल. ज्याप्रमाणे ते सुरुवातीपासूनच मिडल करतायत. रोशन याने चौकाराने आपलं खातं ओपन केलं होतं. प्रांजल याने सुद्धा चांगली साथ दिली आहे रोशन याला. निरंतर धावसंख्या जमवली जाते आपल्या संघासाठी. सरळ बॅट न भिडकावून दिला A1 क्वालिटीचा ब्रँडेड 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 षटकार. षटकाराने मात्र थँक्यू डीजे. DJ Ganesh and DJ Atish Wandre. One team. व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार पाहिला आणि चेंडू मंडपावर अडकला होता. चेंडू पुन्हा एकदा येतोय. परंतु काही खेळाडू आपण असे पाहत असतो जे खेळाडू जेव्हा मैदानात असतात म्हणून सर, तेव्हा चेंडू मात्र जास्त वेळ मैदानाच्या बाहेर असतो. तशाच प्रकारची फलंदाजी रोशन याची. षटकाराने संघाची धावसंख्या 45 धावा. रन मशीन प्रमाणे कार्य करतोय. आता मात्र विजयासाठी एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाला 19 धावांची गरज. अतिशय वेगवान गतीने या आव्हानाकडे अग्रेसर होताना आपण पाहिलं. रिव्हर्स अटॅक, सुरेख फटका, अद्भुत, लाजवाब, बेमिसाल टायमिंग, बुलंद पावर षटकार. चांदी के बर्तन में सोने का हार, मोटे बयान की जय जयकार. चांदी के बर्तन में सोने का हार, मोटे बयान की जय जयकार. बोल 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 मोटे बयान की जय जयकार, जय जयकार. बोल 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 मोटे बयान की जय जयकार, जय जयकार. What a batting performance from Roshan is on fire. सुरेख फलंदाजी, लाजवाब. जितकं कौतुक करावं या खेळाडूचं तितकं कमीच. नक्कीच प्रेक्षणीय फलंदाजी, दिलखेचक फलंदाजी. नक्कीच पूर्ण उपस्थित प्रेक्षकांचं, युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं या खेळाडूने जिंकलेली आहेत. लागोपाठ 2 षटकार पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये. तिसऱ्या षटकाची समाप्ती. सुधीर सुद्धा खूपच महागडं षटक हाताळतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा, मोठा आकार. धावसंख्येला 51 धावा, 1 गडी बाद. 64 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एकविरा स्पोर्ट्स सांगे डीजे. काही हरकत नाही, धन्यवाद डीजे. 31 धावांवर खेळतोय रोशन. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी फक्त 13 धावांची गरज. अगदी सहज आणि सोपं असं समीकरण पाहतोय आपण एकविरा स्पोर्ट्स सांगे संघासाठी. उत्कृष्ट फलंदाजी. नक्कीच आजच्या दिवसाच्या खेळाची सुरुवात अतिशय सुंदर राहिलेली आहे आणि पुढे सुद्धा अशाच प्रकारचे सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतील. लज्जतदार, रोमहर्षक, अतितटीचे सामने, चित्तथरारक लढती मित्रांनो नक्कीच पाहायला विसरू नका. यापुढील सामना सुद्धा तितकाच जबरदस्त असेल, कारण 2 मोठे संघ आपल्या समोर असतील. BCC बोरिवली विरुद्ध आपल्या परिसरातील मागील वर्षामध्ये ज्यांनी नक्कीच अव्वल क्रमांक राखला, संजय स्पोर्ट्स सावत संघ.
नक्कीच यापुढील सामना असलेले दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल, BCC बोरिवली आणि या संजय स्पोर्ट्स सावंत संघ, आपण खेळाडू कक्षाकडे यायचंय. आपल्याला जेव्हा मैदानात प्रवेश करायचा असेल तेव्हा आपण खेळाडू कक्षामधूनच प्रवेश कराल असं आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला विनंती सूचना असेल. अतिशय उत्तम आणि दर्जेदार अशी स्पर्धा आहे, ती अधिकच दर्जेदार कशी होईल याकडे आपण सुद्धा लक्ष घालायचं आहे. एकंदरीत आयोजकांच्या माध्यमातून उत्कृष्टरित्या ही स्पर्धा आपल्या समोर ठेवण्यात आलेली आहे, मांडण्यात आलेली आहे. योगेश राऊंड द विकेट ना प्रांजलसाठी फुल टॉस मध्ये घेऊन खेळून काढलाय. लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक पप्पू चेंडूला फील करतोय. सिंगल्स ने सुद्धा नक्कीच आव्हानापर्यंत सहजरित्या सांगे संघ पोहोचू शकतो. आमच्या डाव्या बाजूला स्क्रीनच्या बाजूच्या बाजूला व्हा प्लीज, कारण ते स्क्रीन फलंदाजसाठी आहे, त्यांना रिफ्लेक्शन होईल, डिस्टर्बन्स येईल. स्क्रीन सोडा, ती ब्लॅक कलरची स्क्रीन जी बनवली आहे खूप गरजेचं असतं नजर केंद्रित करण्यासाठी. थँक्यू. योगेश टू रोशन, यावेळेस इम्प्रोवायझिंग फटका पाहायला मिळतोय सुरेखरित्या. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमरेषेला फोडतोय. 4 धावा. सुरेश पाटील सर, हा फटका जेव्हा त्यांनी लगावला मला कृष्णा सातपुतेची आठवण झाली. तो असेच डान्सिंग राऊंड शॉट मारत असतो, लाजवाब फटका आणि इम्प्रोव्हायझिंग अतिशय सुरेख होतं त्याचं. जबरदस्त मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. नक्कीच T20 क्रिकेटला जेव्हापासून सुरुवात झाली त्यानंतर आगळ्या वेगळ्या पद्धतीने खेळाडू खेळू लागले फटके, आणि नक्कीच त्या फटक्यांनी प्रेक्षकांना सुद्धा खूपच मनमोहित केलं असं आपण म्हणू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे खेळाडू आहेत जे अशा प्रकारचे फटके खेळत असतात. यावेळेस रिव्हर्स, व्हॉट बॅटिंग, व्हॉट लवली बॅटिंग फ्रॉम रोशन फॉर द मॅक्सिमम विकेट, सिक्सर. थँक्यू विजय. मनोज कारवे सर, माझ्याकडे प्रशंसा करण्यासाठी शब्द उरलेले नाहीयेत. आपण काय म्हणणार या फलंदाजीबद्दल, खेळाडू रोशन बद्दल? नक्कीच त्याने धोकादायक फटके मारण्याचं धाडस केलं हे सर्वात महत्वाचं आहे, कारण मॅन कॅनॉट रीच ॲट हाय विदाउट एनी डेअरिंग, विदाउट एनी रिस्क, आणि त्याने ते रिस्क घेतलं, त्यासाठी त्याची कामगिरी चांगली होते. 2 धावांची गरज आहे. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका मैदानाच्या आतमध्येच आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक फलंदाज रोशन बाद होतोय. थँक्यू. आम्हाला आयोजकांकडून अजून एक सूचना आली आहे की मैदानात प्रवेश करताना लाईनअप मध्येच जायचं आहे आणि मैदानामधून एक्झिट करताना सुद्धा, बाहेर येताना सुद्धा लाईनअप मध्येच यायचं आहे. प्लीज, ही विनंती आहे, सूचना नाहीये, लक्ष द्यायचं आहे. रोशन नावाचं वादळ इथं शमावलं जातंय, परंतु जे कार्य कर्णधाराने त्याच्या खांद्यावर सोपवलं होतं ते मात्र जबरदस्तरित्या पूर्ण केलं. 41 धावा तब्बल कुठल्या. विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. अगदी विजयाच्या जवळपास, विजयाच्या वाटेवर वाटचाल करताना पाहतोय आपण सांगे संघाला. मिस टाइम फटका खेळलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली आहे आणि फलंदाज मात्र कॉटन बोल्ट बाद होतोय. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला तर मोठे फटके निमित्तपणे आपण खेळाडूंना खेळताना पाहतोय, परंतु कुठेतरी जर कमी राहिली असेल, अभाव राहिला असेल ते ड्राईव्हचा. कारण आता स्थिती पहा, 2 धावांची गरज आहे. फलंदाज मोठ्या फटक्यांसाठी जातात. काय म्हणणार? नक्कीच याला फलंदाजीच्या तंत्रामध्ये बिघाड आहे असं म्हणता येईल, कारण कोचिंग चांगलं होणं गरजेचं असतं. नक्कीच आपला क्लास जर दर्शवायचा असेल, आपला खेळ चांगला दाखवायचा असेल तर प्रत्येक चेंडू मागे धाव घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या धावेसोबत मात्र या सामन्यावर विजयाचा ठसा उमटवला जातोय आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या माध्यमातून. मेनी कॉंग्रॅच्युलेशन आई एकविरा स्पोर्ट्स सांगे संघ. नक्कीच मनोज सरांनी म्हटलं होतं की 64 धावा या खूप मोठं असं आव्हान आहे, परंतु या आव्हानाला सहजरित्या अवघ्या 4 षटकामागे मनोज सर एकविरा स्पोर्ट्स सांगे संघाच्या खेळाडूंनी